नमस्कार मित्रांनो, स्ट्रॅटेजी प्रत्येक जणाकडे आहेत, पण डिसिप्लिन, माइंडसेट, सायकोलॉजी हे जोपर्यंत डेव्हलप होणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट होणार नाही. हे मी आधीच तुम्हाला डिस्क्लेमर देतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन, 1% मराठी ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. तर जसं की मी सुरुवातीला सांगितलं, माइंडसेट पाहिजे, सायकोलॉजी पाहिजे आणि डिसिप्लिन पाहिजे. आता या सगळ्यांमध्ये एक बेस्ट स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे, 9 EMA स्ट्रॅटेजी. आता 9 EMA स्ट्रॅटेजीमध्ये EMA काय असतं, 9च का आहे, तर याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला इथे थिअरॉटिकल एक्सप्लेन करतो. आता EMA म्हणजे काय, EMAच्या पूर्वी एक मूव्हिंग ॲव्हरेजेस म्हणजेच EMA मधला EMA, ठीक आहे. तर मूव्हिंग ॲव्हरेजेस काय असतात, जेव्हा स्टॉक असा वरती जात असतो ना, समजा असा स्टॉक वरती चालला आहे, तर समजा हा 50 दिवसाचा हा चार्ट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक दिवसाची एक कॅन्डल पकडली तर 50 कॅन्डल्स ते क्रिएट झालेत. तर ह्या ज्या 50 कॅन्डल्स असतात ना, तर यांची ॲडिशन करून एक ॲव्हरेज काढलं जातं. तर ती ॲव्हरेज आपण दरवेळेस कॅल्क्युलेट नाही करू शकत, ते ॲव्हरेज आपल्याला सिस्टीममध्येच कॅल्क्युलेट करून भेटतं, त्यालाच आपण मूव्हिंग ॲव्हरेज म्हणतो. जर मी 50 सिलेक्ट करत असेल ना, तर मला इथे 50 कॅन्डल्सचा मूव्हिंग ॲव्हरेज सापडतो, म्हणजे एक त्या 50 कॅन्डलची एक ॲव्हरेज लाईन. समजा आता जर मी ते 200 सिलेक्ट केलं, समजा माझी 1 डे टाईम फ्रेम असेल, तर जे काही 200 दिवस आहेत ना, तर त्या 200 दिवसाची ॲव्हरेज व्हॅल्यू क्रिएट होते पूर्ण कॅन्डल्सची आणि त्याचा एक ॲव्हरेज इथे निघतो. ती लाईन असते मूव्हिंग ॲव्हरेज लाईन. आता या चार्टमध्ये समजून घेऊया. आता समजा मी इथे एक सिलेक्ट करतो. आता इथे माझ्याकडे 2 लाईन आहेत, एक आहे 200 EMA, एक आहे 9 EMA. समजा मी 200 EMA ऑन केलं, तर मला इथे दिसतं आहे ही जी लाईन आली आहे ना स्काय ब्लू कलरची, तर ही जी लाईन आहे ही मागच्या 1 डे टाईम फ्रेम आहे, तर मागच्या 200 दिवसाचा एक ॲव्हरेज लाईन आहे. समजा आता ते 1 आवर टाईम फ्रेम मी सिलेक्ट केला आहे आणि 200 EMA आहे, तर जे 200 तास आहेत मार्केटमध्ये, जे 200 तास मार्केटने ट्रेड केलं आहे ते LT माइंट्री या स्टॉकने, तर ह्या 200 कॅन्डलचं ही ॲव्हरेज, लेटेस्ट जे 200 कॅन्डल आहेत ना, त्यांची ही ॲव्हरेज व्हॅल्यू असते. मग जर ॲव्हरेज व्हॅल्यूच्या मार्केट वरती जात असेल तर काय, अप ट्रेंड असतो, आणि जर ॲव्हरेज व्हॅल्यूचे मार्केट खाली चाललं आहे म्हणजे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे, त्या स्टॉकमध्ये बेरिशनेस आहे, हे आपल्याला या मूव्हिंग ॲव्हरेजवरून समजतं. आता मूव्हिंग ॲव्हरेज बेसिक काय तुम्हाला कळालं, तर आपण मूव्हिंग ॲव्हरेजेस वापरून ट्रेड कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये खूप सिम्पली मी समजून सांगणार आहे. हे बघा, आता ही जी तुम्हाला जर सांगितलं मी, ही ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. जर ॲव्हरेज व्हॅल्यूच्या खाली जर म्हणजे जे एक्सपेक्टेशन्स आहेत, मागचा जो रेकॉर्ड आहे त्याचं एक्सपेक्टेशन आहे की मार्केट ॲटलिस्ट या लेवलला पाहिजे होतं 5200 रुपयाला, पण मार्केट इथे 5200ला आलं नाही, डायरेक्ट खाली गेलं. देन अगेन मार्केटची एक्सपेक्टेशन काय होत्या की मार्केट ॲटलिस्ट इथे 5000ला तरी असायला पाहिजे होतं, पण 5000पर्यंत आलं नाही, परत मार्केट खाली पडलं. म्हणजे हा स्टॉक एक्सपेक्टेशन्स फुलफिल करत नाही, त्याच्यामुळे या स्टॉकमध्ये आपण निगेटिव्ह होऊ शकतो, म्हणजे इथे आपण सेलिंग करू शकतो. आता बघा 9 EMA म्हणजे काय, जे मी 9 EMA सिलेक्ट करतोय ना, तर हे 9 EMA म्हणजे जे मागच्या बेसिक 9 कॅन्डल आहेत, जे काही तुमची टाईम फ्रेम असेल, 1 आवर असेल तर 9 तास, 2 आवर असेल तर 18 तास, 1 डे असेल तर 9 दिवसाच्या कॅन्डल्सची ॲव्हरेज पकडली जाते. आता हे मूव्हिंग ॲव्हरेजेस कसे ॲड करायचे, तुमचा जो काही ब्रोकर असेल त्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला एक इंडिकेटर, म्हणजे हे बघा इथे इंडिकेटर आणि स्ट्रॅटेजीचे ऑप्शन भेटेल, त्याच्यावर सिम्पली क्लिक करा. इथे सर्चमध्ये मूव्हिंग ॲव्हरेजेस टाका. मूव्हिंग ॲव्हरेजेस टाकल्यानंतर असं तुम्हाला ऑप्शन येईल, किंवा मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियलचा ऑप्शन येईल. या एक्सपोनेन्शियल क्लिक करायचं. आता तुम्हाला इथे बाय डिफॉल्ट 9 EMA येईल. जर तुम्हाला याला 9 EMA मधून वेगळ्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याच्या सेटिंगमध्ये जावा. इथे तुम्हाला लेंथ दाखवेल. आता इथे लेंथ मी करतो एक 18 EMA करूया आपण, आणि समजा मला इथे स्टाईल, इथे तुम्हाला कलर चेंज करायचं असेल कलर चेंज करता येतो. आता आपल्याला 9 EMA पाहिजे म्हणून आपण इथे 9 EMA सिलेक्ट करायचं. या स्ट्रॅटेजीनुसार आता तुम्ही एखादा टायटनचा जर स्टॉक निवडला, तर आता बघूया 9 EMA मध्ये ट्रेड कसं करायचं. जेव्हा जेव्हा एखादा स्टॉक 9 EMAला अप ट्रेंडमध्ये असतो, 9 EMAला टच करतो, आणि 9 EMAला टच केल्या आपल्याला इथे कॉल इनिशिएट करायचं, किंवा आपल्याला इथे बाईंग करायची. आणि समजा जर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि 9 EMAला इथे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केटने टच केलं, तर आपण इथे जस्ट सिम्पली सेलिंग करायचे. आणि बाईंग आणि सेलिंग केल्यानंतर स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे, हा जो 9 EMA आहे याच्यावरती जर ती कॅन्डल क्लोज झाली तर इथेच आपल्याला स्टॉप लॉस द्यायचा आहे. मग आपण इथे कॉलला बाईंग केली, मार्केट इथून वरती गेलं, देन इथे सपोर्ट घेतला, वरती गेलं, पण या लेवलला इथे मार्केटने रेड कॅन्डल बनवून खालती क्लोजिंग दिली. मग आपण इथे स्टॉप लॉस बुक करणार 3390 रुपयाला, आणि जी बाईंग केली होती ती बाईंग केली होती आपण 3350 रुपयाला. अशा प्रकारे आपण 40 रुपयाचा प्रॉफिट इथे केलेला आहे, म्हणजे मोर दॅन आपल्याला इथे 10 to 15% प्रॉफिट झालेला आहे. मी तुम्हाला आधी डिस्क्लेमर देतो, जेव्हा पण मार्केट असं एका झोनमध्ये अडकलेलं असतं किंवा साईडवेज असतं, तेव्हा ही EMAची जी स्ट्रॅटेजी आहे ही वर्क करत नाही. त्याच्यामुळे याच्यात बळच एंट्री करायचा प्रयत्न करू नका. मार्केटला अप ट्रेंडमध्ये तरी जाऊ द्या किंवा डाऊन ट्रेंडमध्ये तरी येऊ द्या, आणि त्याच्यानंतर जर तिथे जर 9 EMAला टच करत असेल
तर एंट्री आणि स्टॉप लॉस सिलेक्ट करून आपण त्याच्यासोबत ट्रेड करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, स्टॉप लॉस खूप कमी होतो आणि जे टार्गेट्स होतात ना ते असे मोठे मोठे टार्गेट्स आपल्याला भेटतात. त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी 95% काम करते. तुम्ही वाटलं तर बॅक टेस्ट करून पाहू शकता आणि तुम्ही ते एनी टाईम फ्रेममध्ये करू शकता. आता मी ते सिम्पली 15 मिनिटचा टाईम फ्रेम सिलेक्ट केला आहे आणि 9 EMA सिलेक्ट केलेला आहे. तर 9 EMAमध्ये जे मागच्या या 9 कॅन्डल्स आहेत, समजा इथल्या 9 कॅन्डल्स आहेत, तर या 9 कॅन्डल्सची ॲडिशन होते. जी काही व्हॅल्यू झाली असेल त्यांची, तर यांची एक ॲव्हरेज व्हॅल्यू निघते आणि त्याच्यानंतर ही इथे अशी लाईन तयार झाली. जर या लाईनीच्या मार्केट वरी चाललं तर समजायचं की अप ट्रेंड आहे, खाली चाललं तर समजायचं की मार्केटमध्ये बेरिशनेस आहे. आता आपण 15 मिनिटावर मार्केटमध्ये बुलिशनेस आहे का बेरिशनेस आहे हे डिसाईड नाही करू शकत. पण जर तुम्ही 1 आवरमध्ये गेलात, 1 डेमध्ये गेलात, तर मार्केटमध्ये ओव्हरऑल टाईम फ्रेम वाईज तुम्हाला बुलिशनेस आहे बेरिशनेस आहे हे तुम्हाला समजू शकतं. आता इथे बघा, आता जेव्हा मार्केट इथे बघा खाली यायला लागले, जेव्हा हा याच्या ॲव्हरेज व्हॅल्यूला जातो ना तेव्हा सेलर्सना वाटतं की इथे आपल्याला एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी सापडते. मग ते डायरेक्ट सेलिंग करतात, मार्केट परत खाली येतं. देन अगेन या मुव्हिंग ॲव्हरेज जवळ गेलं, देन लोकांनी इथे सेलिंग केली, देन मार्केट खाली पडलं. या ट्रेडला परत मार्केट इथे 9 EMAला गेलं, परत इथे लोकांनी सेलिंग केली, परत मार्केट खाली पडलं. आता हे तर बघितलं आपण 15 मिनिटमध्ये. आता जे स्कॅल्पिंग करतात किंवा 5 मिनिटमध्ये जे ट्रेड करतात तर त्यांच्यासाठी इथे बघू शकता, जेव्हा इथे 9 EMAला सिलेक्ट टच करतं आहे तेव्हा सेलिंग यायला लागली. आता इथे बघा थोडंसं इथे मार्केटने पॉज घेतला, पण 9 EMA पासूनच देन अगेन डाऊन ट्रेंडमध्ये आला. आता तुम्ही म्हणताल की 9 EMAची तर वरती क्लोजिंग द्यायला लागले. मग अशा ट्रेंडमध्ये आपल्याला स्टॉप लॉस घेणं इम्पॉर्टंट ठरतं, कारण की सिस्टीममध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्या साईडने मार्केट जातं परत, पण जेव्हा या मुवमेंटला असतो ना आपण, तेव्हा आपल्याला स्टॉप लॉस बुक करणं खूप गरजेचं असतं. आता इथे पण बघा, आता इथे टच झालं मी पुढची ट्रेड करायला पाहिजे होती पण नाही केली. का? कारण की ते थोडंसं आपण मागे जाऊन बघूया की ते मार्केटमध्ये जो सपोर्ट होता तो आता ॲज अ रेजिस्टन्स काम करतोय. तो थोडासा झोन आहे, इथे बघा झोन आहे, त्याच्यामुळे मी ते ट्रेड नाही करणार. त्याला ॲटलिस्ट इथे रिटेस्ट करू देणार आणि रिटेस्ट केल्यानंतर मार्केटमध्ये ट्रेड करणार. आता सिम्पली एखादा अजून स्टॉक निवडूया. 5 मिनिटचा टाईम आहे. आता बघा इथे मार्केट थोडंसं कॉन्सल्टेशन करत होतं, पण जेव्हा कॉन्सल्टेशनच्या बाहेर आलं तेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये गेलं. आता तुम्हाला समजा इथे ट्रेड नाही भेटली, पण या ठिकाणी तुम्हाला ट्रेड भेटते. 9 EMAवरती इथे जवळपास टच झाला, इथे तुम्ही सिम्पली एंट्री केली, SL ठेवला आणि मार्केटमध्ये वरती जायला लागलं. आता बघा इथे जी क्लोजिंग आहे ते एक्झॅक्ट 9 EMAवरती आहे, त्याच्यामुळे तुम्ही एक्झिट करायचं नाही. आपण जोपर्यंत खालती क्लोजिंग नाही भेटत तोपर्यंत एक्झिट करायचं नाही. आता इथून स्टॉक परत वरती गेला, आपण त्याला इथून स्टॉक होल्ड केलेला आहे, तो स्टॉक इथे आला, आपण एक्झिट नाही केलं. इथून स्टॉक परत वरती गेला, एक्झिट नाही केलं. पण जेव्हा ही पण कॅन्डल 9 EMAवर क्लोज झाली, पण ही कॅन्डल जी आहे ती 9 EMAच्या खाली क्लोज झाली, मग मी इथे माझा जो काय प्रॉफिट झाला असेल तो बुक करेन. समजा इथे जर 5,000 तुम्हाला प्रॉफिट असेल तर तुम्हाला इथे समजा 4,500 रुपये प्रॉफिट झाला, तर याचा अर्थ असा नाही होत की तुमचा 500 रुपये लॉस झाला. तुम्हाला हा एवढा मोठा ट्रेंड कॅप्चर करायला भेटला. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड करावं लागेल. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मी फ्री लर्निंग टेलिग्राम चॅनलवरती देतो, त्याला पण नक्की फॉलो करा. बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.